अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघताना बघाच 23 एप्रिल मंगळवार खरं तर अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस। आपल्यापैकी अगदी सगळ्यांनाच माहिती असेल की आज आहे चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथी। बघा, पौर्णिमेचा जो दिवस आहे तो माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे। या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि घरात बरकत आणण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे लाखात एक असतात। त्यात बघा, आज मंगळवार, आता मंगळवारचा जो दिवस आहे तोही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे। म्हणजे मंगळवारीच योगायोगाने आलेली ही पौर्णिमा, दोनही शुभयोग एकाच दिवशी आल्याने आजचा जो दिवस आहे तो उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या पौर्णिमेचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। आजच्या पौर्णिमेला तुम्हाला तुमच्या कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे, जी वस्तू पौर्णिमा तिथीला कुलदेवी मातेला अर्पण केल्याने तुमच्या आयुष्यात तुमच्या अपूर्ण असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतील, तुमच्या घरात आलेली कुठली संकट असतील तर ती संकट नष्ट होतील, तुमच्या घरातील दारिद्र्य कुठेतरी समाप्त होईल आणि तुमच्या घरातून गरिबी कुठेतरी निघून जाईल, घरात बरकत येईल, घरात पैशांचा ओघ वाढत राहील आणि तुमच्या सर्व इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतील। बघा, पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी जितकी महत्त्वाची असते तितकीच महत्त्वाची ही तिथी आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी असते। आपल्या कुलदेवीला जर प्रसन्न करायचं असेल, कुलदेवीला जर जागृत करायचं असेल तर त्याच्यासाठी पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत उचित मानला जातो। आता कुलदेवी म्हणजे काय, तर जी आपल्या कुलाचं संरक्षण करते, आपल्या कुलाचं रक्षण करते, आपल्या कुलाच्या पुढे नेते, आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण करते आणि आपल्या कुटुंबाचं प्रतिनिधित्व करते, ती म्हणजे आपली कुलदेवी। बघा, तुम्ही इतर सगळ्या देवांची सेवा केली आणि जर कुलदेवीला तुम्ही विसरलात ना तर आयुष्यात खूप अडथळे येतात, खूप संकट येतात, खूप विघ्न येतात, सतत अपघात घडतात। मग आपण सांगतो मी सगळं काय करते, मी सगळी सेवा करते, पूजा करते, दररोज माझ्या सगळ्या उपासना चालू आहेत, पण तरी पण संकट टळत नाही, सतत माझ्या पाठी हे होत आहे, कारण तुम्ही कुलदेवीला विसरलात। बघा, जोही व्यक्ती बाकी इतर देवांची भले कमी सेवा कराल, पण जोही व्यक्ती कुलदेवीची मनोभावे मनापासून सेवा करतो ना, त्याच्या आयुष्यात कितीही संकटे आले, कितीही विघ्न आले, कितीही दुःख आले तरी तो त्यातून सहज तारून जातो, कारण त्याची कुलदेवी त्याच्या पाठीशी असते, त्याची कुलदेवी जी आहे ती त्याच्या सोबत असते। बघा, कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरात असणं किंवा कुलदेवी आपल्या कुटुंबात, आपल्या घरामध्ये जागृत असणं खूप महत्त्वाचं आहे। नाहीतर बऱ्याच वेळा घरातील एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नाही, नोकरीच्या समस्या असतात किंवा मग संतान प्राप्ती नसते, अशा बऱ्याचशा गोष्टी होतात। ह्या गोष्टी तेव्हाच होतात जेव्हा आपल्या घरामध्ये कुलदेवी जी आहे ती जागृत नसते किंवा कुलदेवी जी आहे ती आपल्या घरात प्रसन्न नसते। म्हणून मी नेहमी सांगत असते, जरी इतर दिवशी तुम्हाला जास्त सेवा करायला वेळ नसला, इतर दिवशी जरी तुम्हाला जास्त तुमच्याकडनं सेवा घडली नाही, तरी पौर्णिमा तिथीच्या दिवशी तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी किंवा पौर्णिमेच्या दिवशी 5 मिनिटं का होईना पण कुलदेवीची सेवा करा, त्याने अखंड कुलदेवी जी आहे ती आपल्या घरामध्ये जागृत आणि प्रसन्न राहील। बघा, सायंकाळी आपल्याला ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे। 6:30 ते 7:30च्या बरोबर दरम्यान आपल्याला या सेवेची सुरुवात करायची आहे। यासाठी देवघरामध्ये जिथे कुलदेवीचा फोटो, टाक किंवा यंत्र असेल तर त्याच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। अजूनही ज्यांच्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो किंवा टाक नसेल तर त्यांनी आवर्जून घेऊन या कुठल्याही पौर्णिमा तिथीला आपल्या घरामध्ये कुलदेवीची स्थापना करा। आता समजा उपाय करायचा आहे तर त्याच्यासाठी एक सुपारी घ्या, ती आपल्या देवघरामध्ये ठेवा आणि त्या सुपारीला कुलदेवीचं स्वरूप समजा। सगळ्यात अगोदर एक ताम्हण किंवा एक छोटं प्लेट घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये ही सुपारी किंवा कुलदेवीचा फोटो असेल तर तो ठेवायचा आहे। त्यावरती शुद्ध पाणी म्हणजे जल अर्पण करायचं आहे, थोडंसं दूध अर्पण करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला हा जो फोटो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, ठीक आहे। याच्यानंतर देवघरामध्येच तुम्हाला ही सुपारी किंवा हा फोटो ठेवून द्यायचा आहे। हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, धूप दीप दाखवायचा आहे, फूल अर्पण करायचं आहे, एका वाटीत खडी साखरेचा नैवेद्य दाखवून तो नैवेद्य अर्पण करायचा आहे। विधियुक्त सगळं पूजन झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एका छोट्या वाटीमध्ये 7 अख्खे वेलदोडे घ्यायचे। जर तुमच्याकडे काला वेलदोडे म्हणजे याला मसाला वेलदोडा असं म्हणतो, हा वेलदोडा असेल तर उत्तम, नसेल तर हिरव्या रंगाचा वेलदोडा असेल तो घेतला तरीही चालेल। मोजून 7 तुम्हाला
वेलदोडे घ्यायचे आहेत आणि त्या 7ही वेलदोड्यांच्या वरती एक चिमूटभर तुम्हाला हळद घालायची आहे. हळदीमध्ये हे वेलदोडे पूर्ण मिक्स करायचे आहेत आणि तुम्हाला ते पिवळ्या रंगाचे करून घ्यायचे आहे. ठीक आहे, म्हणजे हळद तुम्हाला प्रत्येक वेलदोड्या लावून घ्यायची आहे. आता काय करायचं तर देवघराच्या समोर जिथे तुम्ही बसलेलात तिथेच तुम्हाला बसायचं आहे. फक्त ती वाटी बाजूला ठेवून द्यायची आहे. आपल्या उजव्या हातामध्ये एक वेलदोडा घ्यायचा आहे, त्याच्यावरती हळद टाका किंवा अगोदरच हळद टाकून घेतली तरी चालेल. तो थोडासा हळदीमध्ये असं मिक्स करा. त्याच्यानंतर हाताची मूठ बंद करा. तुमची जी कुलदेवी असेल, सप्तशृंगी माता असेल, तुमची तुळजाभवानी माता असेल, अंबामाता असेल, महालक्ष्मी असेल, जी पण कुलदेवी असेल तर तिचा मंत्र म्हणा. 11 वेळा तिचा मंत्र म्हणायचा आहे. आता अजूनही ज्यांना कुलदेवी माहिती नसेल किंवा कुलदेवीचा मंत्र माहीत नसेल त्यांनी नवारण मंत्र ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा 11 वेळा जप केला तरीही चालेल. हा मंत्र 11 वेळा म्हटल्यानंतर 1 वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं. इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी कुलदेवीला प्रार्थना करायची आणि हा जो वेलदोडा आहे तो कुलदेवीच्या चरणांच्या जवळ अर्पण करायचा. पुन्हा दुसरा वेलदोडा घ्यायचा, हळद टाकायची, असं मिक्स करायचा, हाताची मूठ बंद करायची, पुन्हा कुलदेवीचं 11 वेळा स्मरण करून महालक्ष्मी अष्टकं म्हणून पुन्हा तो वेलदोडा जो आहे तो माता लक्ष्मीच्या म्हणजे आपल्या कुलदेवीच्या चरणांच्या जवळ अर्पण करायचा. असे 11चे 11 वेलदोडे एक एक करत तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायचे आहे. ठीक आहे, हे करून झालं की त्याच्यानंतर एक लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं. त्याच्यामध्ये हे 7च्या 7 वेलदोडे जे आहेत हे 7 वेलदोडे तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचे आहेत. त्याला एक घट्ट गाठ मारायची आहे. त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आहे आणि ही जी पोटली आहे ही दिवस म्हणजे रात्रभर तुम्हाला देवघरातच ठेवून द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही उठाल, स्वच्छ स्नान वगैरे कराल, तेव्हा देवघरातून ती पोटली काढायची आहे आणि तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे. जर तुमचा व्यवसाय असेल, कुठलं दुकान धंदा असेल तर तुम्ही त्या गल्ल्यामध्ये ठेवून देऊ शकता. तुमच्या घरात बरकत आणण्यासाठी हा उपाय केला असेल तर तुम्ही तिजोरीत ठेवू शकतात. तुमच्याकडे आर्थिक आवक वाढावी असं तुम्हाला वाटत असेल किंवा पैसा खेचावा असं वाटत असेल, पैसा आकर्षित तुमच्याकडे व्हावा असं वाटत असेल तर ही पोटली तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवू शकतात. जेव्हा इंटरव्ह्यूसाठी जाल तेव्हा ही पोटली सोबत ठेवा. मुलगी बघण्याचा कार्यक्रम करायला जाल तेव्हा ही पोटली सोबत ठेवा. यश मिळणाऱ्या प्रत्येक कामांमध्ये ही पोटली सतत सोबत ठेवायची. कितीही कठीण प्रसंग आला तरी ही पोटली तुम्हाला यशाची प्राप्ती करून देईल, कारण यामध्ये साक्षात कुलदेवीचा आशीर्वाद राहील. बघा, हिरवा वेलदोडा हा आर्थिक प्रगती होण्यासाठी, आपला शुक्रग्रह मजबूत होण्यासाठी, आपल्या आयुष्यामध्ये धनाची आवक वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जेव्हा तुम्ही हा हिरवा वेलदोडा जो माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हा अभिमंत्रित करून जेव्हा कुलदेवीला तुम्ही अर्पण कराल त्या क्षणात तुमच्याकडे कुलदेवीची कृपा प्राप्त होईल. कुलदेवी माता तुमच्याकडे प्रसन्न होईल आणि जेव्हा ती तुमच्याकडे प्रसन्न होईल ना त्यावेळेस तुम्ही जी इच्छा व्यक्त करत असाल त्या इच्छेला ती तथास्तु म्हणत राहील, ज्यामुळे तुमची किती कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवं आहे ते मिळत जाईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. आजच्या दिवशी करावायचा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.